नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. के-वाय-सी केली तरी पैसे नाहीत. हे कारण 90% लोकांना माहीतच नाही. कारण की आपण जे आहे ना, ही के-वाय-सी केलेली आहे. परंतु आपल्याला नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंतचे पैसे आहे ना, ते इथे आलेलेच नाहीये. जवळ-जवळ ₹6,000 आपलं जे आहे ना, हे नुकसान झालेलं आहे. अनेक बहिणींचे मला मेसेज येत आहे की के-वाय-सी पूर्ण केलेली आहे. सर्व माहिती बरोबर आहे. तरी आम्हाला नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत एकही हप्ता आमच्या अकाउंटवरती जमा झालेला नाही. म्हणून आज आपण खरं कारण आणि त्यावर उपाय इथे सविस्तर इथे मी माहिती बनवत तरी व्हिडिओ इथे शेवटपर्यंत बघायचा आहे. स्किप कुठेही करायचं नाही. जर स्किप केला तर आपलं डायरेक्टली ₹6,000 नुकसान इथे होऊ शकतं. मित्रांनो, फक्त के-वाय-सी करणं पुरेसं नाहीये. अनेक लोकांना वाटते की के-वाय-सी झालं म्हणजे पैसे येणारच. पण इथेच मोठी चूक होते. कारण सरकारकडे पैसे पाठवताना काही टेक्निकली व्हेरिफिकेशन होतं आणि त्यातच अनेकांचे जे पैसे आहे ना, हे अडकत असतात. तर सगळ्यात पहिलं जे रिझन आहे ना, ते आता आपण इथे बघणार आहोत. नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहता TV6 मराठी. तर सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे डी-बी-टी ॲक्टिव्ह नाही. हो, सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमचं बँक अकाउंटवर डी-बी-टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर ॲक्टिव्ह नाही. के-वाय-सी केलं असलं तरी डी-बी-टी इनॲक्टिव्ह असेल तर पैसे येत नाहीत. आता यामध्ये काय करायचं? तर सगळ्यात पहिले आपल्याला बँकेत जाऊन डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे का, हे एकदा चेक करायचं आहे आणि आधार लिंकिंग व्हेरिफाय तिथे करायचं आहे. 70% लोकांचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो इथे सॉल्व्ह होऊन जातो आणि त्यांचे जे पैसे आहे ना, हे डायरेक्टली त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होत असतात. कारण की आपण के-वाय-सी केलेली असते. सरकार तिकडून पैसे पाठवतं, परंतु आपल्या अकाउंटवर जे पैसे आहेत ते येत नाही आणि हे डी-बी-टी ॲक्टिव्ह केल्यानंतर लगेचच जे पैसे आहेत ते 1 ते 2 दिवसामध्ये आपल्या अकाउंटवर इथे येत असतात. त्यानंतर दुसरं कारण बँक अकाउंट मॅपिंग इश्यू. दुसरं मोठं कारण म्हणजे आधार कोणत्या बँकेला लिंक आहे ते मिसमॅच असणं. तुम्ही एक बँक दिली, पण आधार दुसऱ्या बँकेला लिंक असतं. त्यामुळे पैसे चुकीच्या बँकेत जातात किंवा ते फेल होतात. यावर उपाय जर म्हणाल तर तुम्हाला NPCI मॅपिंग चेक करायचं आहे आणि आधार लिंकिंग करेक्ट आहे का, ते एकदा बँकेत तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे आणि ते करेक्ट नसेल, ते तुम्ही करेक्ट करून घ्यायचं आहे. कारण की यामध्ये सुद्धा इथे प्रॉब्लेम होत असतो आणि यातच पैसे जे आहे ना, ते येत नसतात. आणि यामध्ये तिसरं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ॲप्लिकेशन पेंडिंग रिजेक्ट. तिसरं कारण म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन अजून अप्रूव्ह झालेलं नाही. के-वाय-सी केलं पण ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग किंवा रिजेक्टेड असले तर पैसे येणार नाही. तर याचा उपाय म्हणजे पोर्टलवर तुम्हाला एकदा स्टेटस तुमचं चेक करायचं आहे. चुकीची माहिती असेल तर ती लगेच अपडेट करून घ्यायचं आहे. कारण की आता दिवस खूप कमी राहिलेले आहेत. जर चुकीची माहिती दिली असेल तर ती लवकरात लवकर इथे दुरुस्त करून घ्या. 30 एप्रिलपर्यंत आपल्याकडे इथे टाईम आहे. 30 एप्रिलनंतर आपण काही करू शकणार नाही. आपल्याला ₹6,000 नाही तर तिथून पुढे कुठलाही हप्ता जो आहे ना, तो आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार नाही. त्यामुळे ते सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर चौथं कारण म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इश्यू. नाव मिसमॅच असणं, आधार बँक डिटेल मिसमॅच असणं, त्यामुळे व्हेरिफिकेशन हे फेल होऊ शकतं. यामध्ये उपाय म्हणजे तुमचं नाव, जन्मतारीख, डिटेल्स इथे मॅच करा आणि आवश्यक असेल तुमचं जे करेक्शन आहे ते 30 एप्रिलपर्यंत इथे करून घ्या. ताईंनो, जर तुम्हाला नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत हप्ते मिळाले नाहीत,